शुभ सकाळ. मी कवयित्री सौ मर्सी सनी यादव तुमच्यासमोर बालदिनानिमित्त एक छोटीशी कविता सादर करते. प्रत्येकाच्या जीवनात लहानपणाचे अविस्मरणीय क्षण असतात. प्रत्येकाच्या जीवनात लहानपणाचे अविस्मरणीय क्षण असतात. लेकरांचं जीवन कसं असतं ना, मातीत खेळणं, वाळूत खेळणं, धरपड करून पसारा करणं, कधी कधी उगाच रडणं, जेवायला बसलं की पाणी सांडवणं, हे बालपण किती लवकर निघून जातं ना. बघता बघता कधी कधी LKGतून 5वी-6वीत जातो. बघता बघता कधी LKGतून 5वी-6वीत जातो नि अभ्यास मागे लागतो. मग अभ्यास कर, परीक्षा जवळ आली आहे असे सतत म्हणत मम्मी मागे लागते. बघता बघता कधी SSCची एक्झाम जवळ येते. कळतच नाही, आपोआप सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. बालपणातून कधी तरुणपणात येतो, नंतर बालपणातून कधी तरुणपणात येतो हे कळतच नाही. नंतर कधी लग्नाची बेडी गळ्यात पडली की बालपणही संपलं आणि तरुणपणही. मग कुमारीपासून सौपर्यंतचा प्रवास हा असाच असतो. पण म्हणतात ना, आई वडिलांसाठी त्यांचे लेकरं किती पण मोठे झाले ना, अगदी शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर जरी झाले तरी आई वडिलांसाठी ते लहानच असतात. म्हणून तर ती म्हण म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यातच चांगले दिसतात, बाळाचे पाय पाळण्यातच चांगले दिसतात. धन्यवाद.